नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपल्या माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. या क्षणी आपण सध्या शहागड खुटा फाटा, ज्या फाट्याला या ठिकाणी नवीन नाव देण्यात आलेलं आहे मराठा समाजाच्या वतीनं, हा खुटा फाटा आहे. आणि या खुटा फाट्यावरती मनोज जरांगे पाटील यांचं छत्रपती भवन म्हणून या ठिकाणी एक नवीन ऑफिस ओपन करण्यात आलेलं आहे. आपण गेल्या काही दिवसापूर्वी या ऑफिसचे या ठिकाणी ओपनिंग झालेली आहेत. आणि बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती भवन असं नाव या ऑफिसला देण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण मराठा बांधवांच्या ज्या काही समस्या असेल त्या समस्या सोडवण्यासाठी हे ऑफिस या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे. आपण सध्या बघू शकता की हे दृश्य आपण शहागड खुटा फाटा या ठिकाणावरतून या ठिकाणी शूट केलेलं आहे. आणि या ऑफिसचा पत्ता ज्या ठिकाणी आहे खुटा फाट्यावरती, येथूनच हा जो चौक तुम्हाला दिसतो, या चौकातूनच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची आरोळी ठोकली होती. आणि पहिल्या आरोळीमध्ये ज्या ठिकाणी 70 ते 80 हजार पब्लिक या खुटा चौकामध्ये जमा झाली होती. आणि याच खुटा चौकातून मनोज जरांगे पाटील यांनी आवाज दिला होता की आजपासून संघर्ष, जो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष सुरू केला होता, आणि सांगितलं होतं की मी घरी बायकोला सांगून आलो की कोकोपासून तयार राहा, तोच हा चौक आहे मित्रांनो. या चौकातून आरक्षणाच्या लढाईला सुरुवात करण्यात आली होती. आपण या ठिकाणी सध्या आलेलो आहोत. सध्या आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकदम जबरदस्त पद्धतीने ह्या ऑफिसला सजवण्यात आलेलं आहे. आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. संपूर्ण सकल मराठा बांधव असेल किंवा इतर समाज बांधव असेल, त्यांच्या जर काही अडचणी असेल तर या अडचणी सोडवण्यासाठी या ऑफिसमध्ये सर्वांनी तक्रार जर केली तर त्यांच्या जे कुठले कामं असेल ते या ऑफिसच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी हे ऑफिस संपूर्ण सकल समाजासाठी या ठिकाणी ओपन केलेलं आहे. त्यांना आपण बघू शकता या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊसाहेब यांची देखील प्रतिमा एकदम सुंदर अशी या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळ्याचा जो फोटो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि इकडे जर बघितलं तर आपण छत्रपती संभाजी महाराज यांची देखील प्रतिमा या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने लावण्यात आलेली आहेत. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो ऑफिस कसं आहे. एकदम जबरदस्त पद्धतीने मराठा बांधवाच्या वतीने या ठिकाणी हे ऑफिस करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी 500 ते 1000 लोकांना बसण्या इतकी जागा या ऑफिसच्या हॉलमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर इकडे आपण बघू शकता एक मीटिंग रूम देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. की इकडे सध्या या ठिकाणी टेबल वगैरे मांडलेले आहेत, परंतु ऑफिस टाईप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि इथे सुद्धा एक रूम आहे, सध्या लॉक आहे रूम, परंतु या ठिकाणी दूरवरून येणारा जो मराठा बांधव आहे त्या मराठा बांधवाला या ठिकाणी मुक्कामी राहण्याची सोय या ऑफिसमध्ये या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता दूरवरून परभणी, नांदेड अनेक जण या ठिकाणी पाटलांकडे मोठ्या उत्साहाने येत असतात. आणि त्याच बांधवांना या ठिकाणी आल्यानंतर त्यांची राहण्याची, खाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि एकदम जबरदस्त पद्धतीने या ऑफिसचं काम या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांच्या सेवेसाठी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी मोठा असा हॉल या ठिकाणी झोपण्यासाठी, मुक्कामी राहण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि इकडं जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकता येणाऱ्या जो समुदाय आहे या ठिकाणी मुक्कामी राहणाऱ्या लोकांसाठी एकदम जबरदस्त पद्धतीने टॉयलेट वगैरे असेल, आंघोळीची सुविधा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी हे ऑफिस या ठिकाणी समाज बांधवांसाठी बनवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नेमका कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका. धन्यवाद. जय महाराज.